इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते। अशातच इंदापूरचं जे काही राजकीय वातावरण आहे तापलेलं पाहायला आपल्याला मिळते। कारण इंदापूरमध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत प्रवीण माने यांना जनाधार वाढल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं। एकंदरीत हर्षवर्धन पाटलांना देखील मोठा धक्का मानला जातोय, कारण हर्षवर्धन पाटलांचे बंधू मयूर सिंह पाटील यांनी आता प्रवीण मानेंना सपोर्ट दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून भाऊचे खंदे समर्थक, त्यांचे एक बंधू म्हणून तुमची ओळख आहे। भाऊंचं सगळं राजकारण आजपर्यंत तुम्ही पाहत होता। अचानक असं काय घडलं की भाऊंना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रवीण मानेंना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय तुम्ही घेतला? निश्चितपणे आम्ही गेली 20 वर्ष झालं मी स्वतः ग्रामपंचायत सदस्यापासून विविध संस्थांवर मी प्रमुख म्हणून काम केलं आणि हर्षवर्धन पाटील साहेब ज्यावेळेस या राज्याचे मंत्री होते त्यावेळेस बहुतांश वेळ ते इथं अनुपस्थित असायचे। त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात जे काय आम्ही 4-5 इतर कार्यकर्ते आणि आमच्या कुटुंबातील मंडळी होती ही लोकांच्या अडीअडचणी सोडवायची आणि स्थानिक राजकारण आम्ही बघत होतो। म्हणजे आम्ही आमच्या आयुष्यातला बहुमोल तरुणपणाच्या काळातली 20-20 वर्ष त्यांच्यासाठी दिली, परंतु 2019 पर्यंत ही परिस्थिती बरी होती। आम्ही त्यांचंच काम करत होतो, तेही चांगली वागणूक देत होते। परंतु 2019चा पराजयानंतर त्यांनी असा काय अचानक निर्णय घेतला की त्यांची मुलं कुठेतरी परदेशात शिकत होते। मला वाटतं ते तर काय आम्ही कधी बघितलीच नाही तिथं, म्हणजे कुटुंब म्हणून मला माहिती आहेत, परंतु तालुक्यातील जनतेला ते माहीत पण नाही ते कॉन्व्हेंटमध्ये कुठं शिकले, कोण लंडनला शिकला असं ते सांगतात। परंतु त्यांचा आणि ग्रासरूटचा कधीही काही संबंध आला नाही। परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून चमकून आणि पेड प्रमोशनच्या त्यांना अतिशय नाद आहे। त्यांची प्रत्येक बातमी आणि सोशल मीडियावरची पोस्ट ही पेड असते आणि लाईक नाही मिळालं तर अजून पेड करतात, ते मला माहिती आहेत त्या गोष्टी, नवीन पिढीलाही त्या माहिती आहेत। आणि पेड कार्यकर्ते जवळ करायचे आणि आमच्यासारखे जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतायत त्यांना कुठंतरी बाजूला सारायचं आणि आपली नवीन पिढी यामध्ये एस्टॅब्लिश करायची असा त्यांचा प्रयत्न आहे। त्याला वैतागून आम्ही हा निर्णय घेतला। अनेक वर्ष तुम्ही भाऊंसोबत काम केलं, मात्र तुम्ही असं म्हणताय की भाऊंच्या माध्यमातून तुमची मुस्कटदाबी झाली। नेमकं काय असं घडलं की त्यानंतर तुम्ही भाऊंना सोडण्याचा निर्णय घेतला? काय प्राथमिक अशी कुठली घटना घडली पहिल्यांदा? या घटना म्हणजे काय झालं की आम्ही तर भाऊंच्याच मागे होतो। आम्ही इमानी इतबारी काम केलं, सगळ्या तालुक्याला माहित आहेत। अनेकांचा वाईटपणा मी त्यांच्यासाठी घेतला। आज ते मला वाईट म्हणतायत किंवा मला मोठं केलं म्हणतायत आणि ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले, पण माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांना सोडून ह्या मागच्या 2-3 वर्षामध्ये गेले। विशेषतः 2 महिन्यामध्ये जर आपण बघितलं, आदरणीय आप्पासाहेब जगदाळे असतील, आदरणीय शहाबंधू असतील इंदापूरचे, आदरणीय मानेदादा असतील, अनेक कार्यकर्ते आहेत। आज सुद्धा काल सुद्धा मोहोळकर म्हणून आमचे एवढे मोठे कार्यकर्ते आहेत, देवबा जाधव म्हणून अतिशय इंदापूर अर्बन बँकेचे स्वतः चेअरमन आहेत, त्यांनी सुद्धा इतर पक्षामध्ये प्रवेश केला आहे। तर ही लोक त्यांना का सोडून जात आहेत ह्याचं आत्मपरीक्षण खरं तर त्यांनी केलं पाहिजे। कार्यकर्त्याला कशाला दोष देताय तुम्ही? आप्पासाहेब जगदाळेंचं तुम्ही नाव घेतलं, त्याला जोडूनच एक प्रश्न। आप्पासाहेब जगदाळेंनी हर्षवर्धन पाटलांवरती एक आरोप केला होता की हर्षवर्धन पाटलांनी जे काही त्यांच्या भगिनी आहेत शंकरराव पाटलांच्याकडनं पद्माताई भोसले यांच्यावरती अन्याय केला आणि तुम्ही ज्यावेळेस प्रवीण मानेंना पाठिंबा दिला त्यावेळेस त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही तसा उल्लेख केला। नेमकं काय घटना घडली की कशा प्रकारे त्यांच्यावरती अन्याय भाऊंच्या माध्यमातून करण्यात आला? खरं तर आदरणीय आमच्या भगिनी पद्माताई भोसले ज्या की शंकरराव बाजीराव पाटलांच्या कन्या आहेत, त्या अतिशय सरळ मार्गी अशा व्यक्ती आहेत। वास्तविक पाहता स्वर्गीय शंकरराव भाऊंचं निधन झालं, त्यानंतर स्वर्गीय लीलावती वहिनींचं निधन झालं आणि त्यानंतर लोकांचा आग्रह होता की पद्माताई भोसले यांनी थोडंसं राजकारणामध्ये लक्ष घालावं, समाजकारणामध्ये लक्ष घालावं आणि लोकांच्या आग्रहाखातर त्या इंदापूर तालुक्यामध्ये येऊन राजकारण समाजकारण करायला लागले। आणि त्यानंतर वास्तविक पाहता तुम्ही जसा प्रयत्न करता की तुमची मुलं तुमच्यानंतर राजकारण बघावी, सगळ्या संस्थेची प्रमुख व्हावीत आणि त्यांनाच लोकांनी मानावं, त्यांची पात्रता असो वा नसो, अशी तुमची स्वतःची मानसिकता आहे। परंतु आदरणीय पद्माताई ह्या लायक असताना सुद्धा त्यांना कर्मयोगी कारखान्याचं चेअरमन केलं नाही, त्यांना शिक्षण प्रसारक मंडळ स्वर्गीय भाऊंनी मोठी केलेली संस्था त्या ठिकाणी सचिव म्हणून शहा होते। वास्तविक पाहता पद्माताई भोसलेंना त्या ठिकाणी शंकरराव भाऊंच्या जागी चेअरमन करायला पाहिजे होतं। तर कर्मयोगी कारखान्यावर पण त्यांना चेअरमन केलं नाही, शिक्षण प्रसारक मंडळ एवढ्या मोठ्या संस्थेवर पण त्यांना चेअरमन केलं नाही, हे स्वतः चेअरमन झाले आणि त्यांना व्हाईस चेअरमन केलं दोन्ही ठिकाणी। आणि व्हाईस चेअरमन हे नामधारी पद साधारणपणे असतं असं मला वाटतं, कारण मी एकेकाळी व्हाईस चेअरमन होतो आणि नामधारी पद एवढ्या मोठ्या व्यक्तीला दिलं आणि त्यातून त्यांना कुठल्याही कामाची संधी नाही दिली, त्यामुळे त्यांना थोडंसं निराश झालं आणि त्यांचा स्वभाव त्या हळव्या आहेत। त्यांनी विचार केला की बाबा ठीक आहे, आता आपलं काही चालतच नाही, आपल्या वडिलांचं सगळं राजकारण ह्यांनी ताब्यात घेतलंय, तर वाद घालण्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, म्हणजे माझ्याही पेक्षा ज्येष्ठ आहेत आणि हर्षवर्धन पाटलांपेक्षा पण ज्येष्ठ आहेत वयाने, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आता फार यामध्ये वाद न घालता
त्यांनी यातून तालुक्यातील जनतेला कळकळीने सांगितलं की आता मी तुमची सेवा करू शकत नाही आणि हा वाद मला आता ह्या वयामध्ये सहन होणार नाही, म्हणून ते त्या पुण्याला निघून गेल्या. त्यांचं लक्ष असतं इंदापूर तालुक्यावर सामाजिक कामातून, पण सक्रिय राजकारणातून थोड्याशा त्या बाजूला ह्यांना वैतागून गेलेत. म्हणजे हर्षवर्धन पाटलांना वैतागून त्या ठिकाणी ते गेल्या. तुम्हाला अनेक वर्ष तुम्ही हर्षवर्धन भाऊंबरोबर काम केलं, असं का वाटलं तुम्हाला की भाऊंची दोन मुलं जी काही राजकारणासाठी पात्र नाहीत? आदरणीय, एक मी इथं क्लिअर करू इच्छितो की पद्माताई भोसले यांच्या भावना मी व्यक्त करतो, त्या व्यक्त करणार नाहीत, त्या ज्येष्ठ आहेत. ह्याचा अर्थ काय? त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या भावना व्यक्त करा अशा नाही. ह्या सगळ्या तालुक्याने उघड्या डोळ्यांनी बघितलं त्यांच्याविषयी काय झालं. मी त्यांना ह्या वादात खेचू इच्छित नाही, ते आता अलिप्त झालेले आहेत. आता ह्यांची मुलं ज्यावेळेस राजकारणामध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये आले, वास्तविक पाहता आता आम्ही त्यांच्या घरातलीच मंडळी होतो. आम्हाला अगोदर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य केलं, आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन आलो, परंतु आल्या आल्या आम्हाला त्यांनी ग्रामपंचायत सदस्य केलं. आम्हाला त्यांनी व्यवस्थित खालून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. पुन्हा वाहतूक संघासारखी छोटी संस्था आहे, ती संस्था मला बघायला सांगितली. त्यानंतर मार्केट कमिटीचं उपसभापतीची संधी दिली. त्यानंतर माझं काम बघून त्यांनी सभापती पदाची संधी दिली आणि त्यानंतर दूध संघाची पण संधी मी तालुका दूध संघ आणि मार्केट कमिटी ह्या दोन्ही संस्थांवर एका वेळेस होतो. असं तर होणार नाही की असंख्य कार्यकर्त्याला बाजूला ठेवून माझ्या एकट्यावर त्यांनी प्रेम दाखवावं आणि मला संस्था द्याव्या, परंतु माझी कार्यक्षमता त्यांनी बघितली, काम करण्याची पद्धत बघितली आणि माझी जी प्रतिमा आहे जनसामान्यामध्ये, ही मी कधीही कुठले आरोप माझ्यावर झालेले नाहीत आणि त्यामुळं त्यांनी ती मला संधी दिली. त्या संधी करण्याचं सोनं करण्याचं काम मी केलं. परंतु मागच्या 3-4 वर्षामध्ये हे पॅराशूट पुढारी कुठून लंडनवरून डायरेक्ट इथं आले. त्यांना मराठी भाषा सुद्धा वाचता येत नाही. त्यांनी माझं आवाहन आहे त्यांना, ह्या इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 3.5 लाख मतदान आहे, त्यातली फक्त 5 लोकांची नावं त्यांनी पूर्ण ओळीत लिहून दाखवावी. म्हणजे स्वतःच्या पीएचं नाव त्यांनी संपूर्ण नाव सांगावं. काही अभ्यास नाही, फक्त एक मुबलक यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा बरोबर घेऊन फिरायचं, सोशल मीडियावर चमकोगिरी करायची आणि आपण कसे लायक आहोत, पण तालुक्यातील लोकांनी हे ओळखलंय, त्यातनंच हे निष्पत्ती आहे. तुम्ही जे प्रवीण मानेंना पाठिंबा दिला या संदर्भात पद्माताईंबरोबर काही बोलणं झालं होतं किंवा तशात तुम्ही त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? मी मानेंना पाठिंबा देतोय, भाऊंना सोडतोय, अशा प्रकारचं? आदरणीय ताईंचा यामध्ये काही रोल नाही, परंतु एक ज्येष्ठ भगिनी आमच्या मार्गदर्शिका म्हणून आम्ही ताईंना मी फक्त ह्याची कल्पना दिली की ताई, मला हा ताण असंही होतोय, तुम्ही अलिप्त झाला, हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु आम्ही पण शंकरराव बाजीराव पाटलांचा विचार घेऊन राजकारण तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. तुम्ही अलिप्त झाला, पण आम्ही अलिप्त होऊ शकत नाही, कारण आम्ही सक्रिय राजकारणामध्ये आहोत. पण त्यांनी ह्यावर एवढंच उत्तर दिलं की मी तुमच्या वादामध्ये पडू इच्छित नाही, तुम्ही दोघंही मला सारखेच आहात, जो काही निर्णय तुम्ही घेतलाय त्याचा मी सन्मान ठेवते, दोघंही तुमच्या पद्धतीने काम करून लोकांची सेवा करा, एवढंच त्यांनी मला सांगितलं. मानेंच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही असं देखील म्हटलं की भाऊंची जी काही 2 मुलं आहेत आणि भाऊ आहेत ह्यांचा मनमानी कारभार कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये चालतो आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळलाय तुम्ही. पाटील कुटुंबामधले सगळे सज्जन आहे, एक जणच डांबरट आहे, असं तुमच्या तोंडातून ते आलं. नेमकं काय काय अनुभव आला तुम्हाला? नाही, डांबरट मी काय हर्षवर्धन पाटलांना म्हणलो नाही. मी त्यांच्या मुलाबद्दल, त्याचं नाव पण मी घेऊ इच्छित नाही, त्याला मी डांबरट म्हणलो, कारण तो कुठल्याही ज्येष्ठांचा आदर ठेवत नाही, चुलती नाती त्याला काही कळत नाही, तो सगळ्याला कर्मचाऱ्यासारखी वागणूक देतो आणि हे मी नाही, हे अख्ख्या तालुक्यातील जनता बघते आणि त्याच्या हातात कारभार दिलाय. म्हणजे निराभिमा कारखान्याचं त्याला संचालक केलं, बरं केलं, त्याला सहीचे अधिकार देऊन टाकले, त्याला कारखान्याचा मराठीत लिहून दाखव कारखाना. ऊसाच्या निगडीत एकही प्रश्न त्या व्यक्तीला माहीत नाही. माणसाचं 500 रुपयासाठी सामान्य माणसाची काय अवस्था होते, 500 रुपये नसतील तर ह्याची त्याला जाणीव नाही. सोन्याचा चमचा घेऊन तो आलाय. त्यानंतर कर्मयोगी कारखान्यावर तज्ज्ञ संचालक म्हणून त्याला घेतलं. आता एवढी तालुक्यामध्ये ज्येष्ठ मंडळी असताना 30-30, 40-40 वर्ष सहकारात साखर कारखान्यात ज्यांनी काम केलंय संचालक म्हणून, त्यांना डावलून अनेक जण इच्छुक होते. हे तज्ज्ञ म्हणून घ्यायची कारण काय? सरळ आहे की तज्ज्ञ कोण असतो? ज्याला त्या धंद्याची माहिती असते, ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलंय. तज्ज्ञ विज्ञ काय नाही, हा कारखाना त्याला त्याच्या ताब्यात द्यायचा होता, त्यामुळे त्यांनी त्याला तिथं तज्ज्ञ संचालक केलं. शिक्षण प्रसारक मंडळ सगळ्यात महत्त्वाचा विषय. मला काय ह्या बाबतीत राजकारण करायचं नाही, परंतु आदरणीय गोकुळशेठ शहा हे अतिशय शंकरराव बाजीराव पाटलांचे विश्वासू कार्यकर्ते होते. स्वर्गीय गोकुळशेठ सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांची मुलं मुकुलशेठ शहा हे शिक्षण प्रसारक मंडळावर सचिव होते. त्यांचा पुतण्या भरतशेठ शहा हे नगरपालिकेमध्ये नगरसेवक, अर्बन बँकेवर चेअरमन होते, इंदापूर अर्बन बँकेवर कर्मयोगीवर व्हाईस चेअरमन होते आणि त्यांच्या ज्या सुनबाई आहेत मुकुंद शहाच्या, अंकिता शहा म्हणून, त्या नगराध्यक्ष होत्या. आता एवढी फॅमिली क्लोज होती, परंतु झालं काय, आता मुलं आली, मुलांनी सांगितलं पप्पा आपण हे सगळं ताब्यात घ्यायचं.
तर शिक्षण प्रसारक मंडळ जे इंदापूरमध्ये फार मोठी संस्था आहे, जवळजवळ 500 ते 700 कर्मचारी त्या ठिकाणी शिक्षक आणि इतर कर्मचारी काम करतात. हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी 10,000 विद्यार्थी जवळजवळ शिक्षण घेतात. त्या संस्थेला जागा दिली शहा कुटुंबियांनी. हे सगळ्यांना माहिती आहे. दान केली 14 एकर जागा, की जिथं 25 लाख रुपये गुंठा किमतीची जागा आहे, एसटी स्टँड शेजारची इंदापूर शहरातल्या. ही 14 एकर जागा त्या शहा कुटुंबियांनी तिथं दान केली आणि त्याच्यावर स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, स्वर्गीय गोकुळ शेठ आणि त्यांच्या सर्व गुंडेकर काका होते, ह्या सर्वांनी मिळून ती संस्था मोठी केली आणि एक विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना एक विद्येचं दालन त्या ठिकाणी उघडलं. परंतु हे चिरंजीव आले, ते म्हणले आता मला ह्या संस्थेवर सचिव व्हायचं. म्हणजे इथली इंदापूरची अशी परिस्थिती आहे आमची ह्यांच्या पार्टीतली, मुलांनी बोट ठेवलं की ती संस्था त्या मुलाला पाहिजे. मग त्याला तिथं घाट घातला, अख्खी बॉडी बदलली चुकीच्या पद्धतीने. ते कोर्ट मॅटर आहे. शहाबंधू कोर्टात पण गेलेत, धर्मदाय आयुक्तात पण गेलेत. अचानकपणे सगळी बॉडी विड्रॉल केली. मुकुंद शहा जे सरळ मार्गी माणूस आहे, ते स्पष्ट वक्ते आहेत, राजकारणात कमी असतात. त्यांची मिसेस सगळं राजकारण बघतात, बरेचशा बघतात, बरेचशे मुकुंद शेठ मार्गदर्शन करतात. त्यांचा एवढा त्या संस्थेमध्ये जीव होता की एक माझ्या वडिलांनी हे रोपटं लावलंय. विद्यार्थी असंख्य इथं काम करतात आणि शहा कुटुंबियाच्या बाबतीत बोलतो, ते धनाढ्य आणि अतिशय व्यवसायाच्या माध्यमातून परिपूर्ण श्रीमंत कुटुंब आहे. ते कुठल्याही अशा गोष्टीत पण करोडो रुपयाचं दान ते दरवर्षी करतात. त्यांना बाजूला करून तिथं मुलाची सोय केली आणि त्या बॉडीमध्ये मुलाला घेतलं आणि मुकुंद शहा सारख्या माणसाला बाहेर घालवलं. हे कुणी केलं? तिथं कोण काम करतंय? तुम्ही म्हणताय मी मुलांना टार्गेट करतो, मी मुलांना टार्गेट करत, जिथं जाईल तिथं ह्यांचा मुलगाच आहे. मग मुलाविषयी खदखद आहे ती मी सांगतोय. शहा कुटुंबाने लावलेलं जे रोपटे हे उपटून टाकण्याचं काम यांच्या मुलांच्या माध्यमातून होत आहे. 100% होतंय. आम्ही अनेक वेळा विनंती केली. तुम्ही हा प्रश्न त्यांनाही विचारू शकता की भाऊ, ही लोक पिढ्यानपिढ्या आपल्याला साथ देत आहेत. 40, 50 वर्ष झालं आपल्या काकांबरोबर काम केलं. तुम्हाला इमान येत बरे त्या ठिकाणी सहकार्य केलं. आपण त्यांच्या संस्थेत कशाला इंटरेस्ट दाखवतो? ठीक आहे, तुम्ही अध्यक्ष आहात, पद्माताई उपाध्यक्ष आहात, मुकुंद शेठ सचिव आहेत, राहू द्या सहीचे अधिकार त्यांना. सहीचे अधिकार एक मानाचा विषय असतो म्हणून फक्त. पण नाही, त्यांनी ते सगळे अधिकार काढून घेतले. त्या ठिकाणी इलिगल पद्धतीने बॉडी चेंज केली. ती कोर्ट मॅटर आहे आणि तिथं स्वतःचा हक्क प्रस्थापित केला. तीच गोष्ट काँग्रेस भवनच्या बाबतीत झाली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा मुद्दा तुम्ही लोकांना, काँग्रेस भवनचा सुद्धा त्या ठिकाणी ती वास्तू शंकरराव बाजीराव पाटील आणि इतर त्यांच्या सहकार्यांनी वर्गणी गोळा करून बांधली. त्यामध्ये मला वाटतं भरत शहांचे वडील सुरेश शहा होते स्वर्गीय, त्यांनी सुद्धा ह्यामध्ये बहुमूल्य कामगिरी केली होती. मला काय त्यांच्याविषयी सहानुभूती मिळवायची नाही, वस्तुस्थिती मी सांगतोय. मी सर्व घटनांचा साक्षीदार आहे. ज्यावेळेस यांनी भाजपमध्ये काँग्रेस सोडून जाण्याचा निश्चय केला, ऐन इलेक्शनच्या तोंडावर, मी जबाबदारीने बोलतोय, ऐन इलेक्शनच्या तोंडावर काँग्रेस भवनची वास्तू JCB लावून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि ही गोष्ट मला ज्यावेळेस कळाली की आज रात्री ती वास्तू पाडण्यात येणार आहे, त्यावेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं की साहेब, असं तुम्ही करू नका. आपण जरी पक्ष सोडला असला तर आपलं उभे हयात आपल्या 3 पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्यात आणि काँग्रेस भवन ही पवित्र वास्तू आहे. ते वास्तू पाडण्याचा आपला अधिकार नाही, ती संपत्ती पण आपली नाहीये. ती प्राईम लोकेशनची एसटी स्टँडच्या शेजारी जवळ 15 ते 20 गुंठ्याची जागा आहे, तिथे इमारत आहे. तर आपण तो पक्ष सोडलाय, मग ती वास्तू कशाला पाडताय? आपलं सगळं इलेक्शन खराब होऊन जाईल, तुम्ही विलन होताल. काँग्रेस पक्ष याची दखल घेईल, सोनिया गांधी याची दखल घेतील आणि सगळे तर तो विषय त्यांनी थांबवला. ती माझ्यामुळे ती वास्तू थांबली आज पाडायची, परंतु त्यांनी ती ताब्यात घेण्याचा घाट घातलाय. ते अजूनपर्यंत त्यांचा तोच विचार आहे. कशासाठी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी? तुम्हाला काय देवाने कमी केलंय? काय कमी आहे तुम्हाला? सगळ्या गोष्टी आहेत तुमच्यापाशी. इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही अनेक महत्त्वाची पदे भूषवलीत, युवकांचा मोठा पाठिंबा देखील तुम्हाला आहे. सध्याच्या राजकारणाकडे कसं बघता? तिरंगी लढत होते, भरणे मामा गेले अनेक वर्षापासून मंत्री आहेत, भाऊने देखील मंत्रिपद भूषवलंय, तुम्ही हे सगळं जवळून पाहिलंय. प्रवीण मानेंना आता पाठिंबा वाढतोय. या सगळ्या गणितांमध्ये नेमकं विजयी कोण होईल? कुणाला मोठा जनाधार इंदापूर तालुक्यातील जनता देईल? मी तुम्हाला जबाबदारीने याच ठिकाणी सांगतोय. मला अनेक पर्याय खुले होते, अनेक पक्षांशी माझे चांगले संबंध आहेत, कारण मी 20 वर्ष झालं तालुक्याचं राजकारण बघत होतो. मला सर्व पक्षांनी या ठिकाणी या म्हणून असा आग्रह धरला होता. आदरणीय भरणे मामा असतील, त्यांच्याबरोबर सुद्धा माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इतर पुढारी जे आहेत तालुक्यातले प्रमुख, त्यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एक चांगली व्यक्ती, सक्रियपणे काम करणारी, निष्प्रभपणे काम करणारी व्यक्ती म्हणून ते माझ्याकडे बघतात. त्यांनी आपल्या पक्षात स्वाभाविक त्यांची अपेक्षा होती, परंतु तरी पण आम्ही प्रवीण भैया माने ह्या अपक्ष उमेदवाराला का पाठिंबा दिला? तर त्याचं कारण असं आहे की तालुक्यातील जनता खरंच आजी आणि माझी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कंटाळलेली आहे. म्हणजे मी एवढं जबाबदारीने सांगतो की हर्षवर्धन पाटलाचे जे कार्यकर्ते आहेत, माझे जुने सहकारी, मी त्यांच्या एकाही विषयी बोलणार नाही. अतिशय सज्जन आणि चांगली कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्याचा दोष नाही, पण त्यांना कामच करून दिलं जातं. थोडंसं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या ज्या कार्यकर्त्यांचा ढाचा आहे, त्यांचे नेते अजित पवार साहेब आहेत आणि थोडंसं आक्रमक स्वभावाची ती लोक आहेत. आणि ह्या दोन्ही म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या हातात काय नाही म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं आणि थोडंसं इकडं थोडं ॲग्रेसिव्हपणा जास्त आहे म्हणून लोक म्हणतात आता हे नको, आता नवीन नेतृत्व आम्हाला द्या. आणि उद्योग व्यवसायातील मनुष्य आहे, त्यामुळं या तालुक्यामध्ये ऑलरेडी 10,000 उद्योगाची निर्मिती त्यांनी केली आहे. तर अजून साखर कारखाना टाकायचा आजच प्रवीण भाई यांनी मान्य केलं आहे की आम्हाला NOC द्या, आम्ही या इंदापूर तालुक्यामध्ये 5,000 टन्नी साखर कारखाना काढतो आणि तो कारखाना बावड्या भागात काढावा अशी आमची त्यांना विनंती आहे, जेणेकरून त्या भागातील युवकांना तिथं रोजगार मिळेल. आणि आम्ही आजच ही घोषणा करणार होतो की बावडा जिल्हा परिषदमध्ये एक मोठा उद्योग समूह सोनाईच्या माध्यमातून निर्माण करण्याचं आम्ही त्या ठिकाणी आवाहन प्रवीण भैया यांना केलेलं आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता आम्ही करून देणार. फक्त ह्या भागातील तरुणांना 1,000 लोकांना तरी रोजगार मिळावा असा उद्योग त्यांनी उभा करावा आणि ते त्यांनी मान्य केलंय. त्यामुळं जो विकास करतोय त्याच्या मागे जनता जाईल. तुम्ही अनेक दिवसांपासून बघताय इंदापूर तालुक्यामध्ये भरणे मामा म्हणतायत मी 6,000 कोटीची कामं आणली. सातत्यानं भाऊ असतील किंवा इतर विरोधक असतील, हे रस्त्याच्या कामावरून भरण्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचं पाहायला मिळतं. तुम्ही भाऊंसोबत काम केलंय, तुम्हाला खरंच वाटतंय का इंदापूर तालुक्यात 6,000 कोटीची कामं झाली आणि ही कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत? मलिदा गँग हा शब्द फार सक्रिय झालाय. मलिदा हा नेमका कोणी खाल्ला, नेमकं काय हा प्रकार आहे? बघा, असं आहे की राजकारणात चिखलफेकी होत असते. मी असं म्हणणार नाही की भरणे मामांनी काहीच काम केलं नाही. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये अनेक योजना त्यांनी आणल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्याला नाही म्हणणं म्हणजे हे अपरिपक्व राजकारणाचं लक्ष नाही, ते मी करणार नाही, कारण मी खानदानी माणूस आहे. त्यांनी कामं केली, परंतु हा आकडा 6,000 कोटीचा जरा वाढवून थोडासा झाला आहे, कारण त्यामध्ये त्यांनी पालखी महामार्ग धरला आहे, जे की केंद्राचं काम आहे. अनेक असे विषय आहेत की ते केंद्राचे पण आहेत. असं गोळाबेरीज मिळून 6,000 कोटीची काम झाली. हजारो कोटीची कामं त्यांनी केली आणि रस्त्याची विशेषतः कामं त्यांनी केली. त्याचं कारण आहे, खरं तर तालुक्याचा विकास हा चहूबाजूने व्हायला पाहिजे. परंतु त्यांना जे खातं मिळालं होतं, PWD खात्यात ते राज्यमंत्री होते, त्या खात्याचा त्यांनी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये केला आणि PWDच्या अंतर्गत बहुतांश ठिकाणी रस्तेच येतात आणि ती रस्त्याची कामं खरं तर खाली झाली. आता त्यामध्ये त्यांचा हेतू असा होता असं मला वाटतं की बाबा कार्यकर्ता खाली काम करतोय, दिवस रात्र पार्टीसाठी पळतोय, लोकांसाठी पळतोय, तर त्यालाही कुठंतरी आर्थिक आधार पाहिजे ना. म्हणून ह्या भावनेतनं त्यांनी काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ती कामं देण्याचा प्रयत्न केला. काय नवीन युवक होते त्यामध्ये, काय जुने कार्यकर्ते. पण राजकारण म्हटलं की असं कार्यकर्त्यांना नेत्यांना ताकद दिलीच पाहिजे असं मला वाटतं, किंवा ना तशी चर्चा देखील तालुक्यामध्ये असते. भरणे मामांच्या माध्यमातून काही भ्रष्टाचार करण्यात आला? बघा, भ्रष्टाचार हा शब्द खूप खरं तर विचित्र शब्द आहे आणि मला असं वाटतं की ह्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार समोरच्यांनी केला ही म्हणण्याची पात्रता एकाही पुढाऱ्याची नाही. भ्रष्टाचारावर बोलून लोकांची दिशाभूल करू नका, विकास कामांवर बोला. कोणी काय काय केलं तालुक्याच्या समोर आहे, म्हणजे यामध्ये कुणीही पवित्र नाही. इंदापूर तालुक्यामध्ये जे रस्त्यांचा विकास झाला असं भरणे मामा म्हणतात, मात्र जे काही भाऊंचे सुपुत्र आहेत राजवर्धन पाटील, ते म्हणतायत की आम्ही आता दुर्बीण घेऊन फिरतोय मोठमोठ्या, या दुर्बिणीतून पण आम्हाला तो विकास दिसत नाही. कसं बघताय सगळं? असं आहे की एखाद्याला कावीळ झाली तर त्याला सगळं जग पिवळं दिसतं असं म्हणतात, तशी त्यांना विरोधकांची कावीळ झाली. त्यांना वाटतं की ह्या तालुक्यामध्ये आमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीला काम करण्याचा अधिकारच नाही किंवा त्यांना लोक मानतच नाहीत. हा एक प्रचंड गैरसमज आहे आणि हा येतो सातत्याने सत्तेत राहिल्यामुळं आणि आयतं सगळं मिळाल्यामुळे येतो. परंतु तसं नाही, त्यांनी कामं केली मामांनी आणि काही ठिकाणी ती निकृष्ट दर्जाची झाली, हे पण वास्तव आहे. पण रस्ते जागोजागी झालेत, परंतु निकृष्ट दर्जाचे झाले, हे सत्य आहे. नक्कीच हे होते मयूरसिंह पाटील, जे की हर्षवर्धन पाटलांचे बंधू आहेत. गेल्या काही दिवसापासून इंदापूरचं जे एक राजकारण आहे एका वेगळ्या स्तरावरती गेलेल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मयूरसिंह पाटील हे अनेक वर्षांपासून हर्षवर्धन पाटलांचे जे काही राजकारण आहे याचा एक आधार म्हणून ते काम पाहत होते. मात्र अचानक त्यांनी भाऊंना सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी इंदापूर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण मानेंना पाठिंबा दिला. मात्र भरणेंच्या माध्यमातून कामं झाली का? तर हो, 100% त्यांच्या माध्यमातून कामं झाली असा विश्वास त्यांच्याकडून सांगण्यात आला. कारण जी काही रस्त्याची कामं झाली आहेत या कामामध्ये काही कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचं देखील त्यांच्याकडून सांगितलं. मात्र यामध्ये त्यांनी भरणेंचं कौतुक देखील केलं. यामुळे इंदापूर तालुक्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती मयूरसिंह पाटील यांनी आपल्यासमोर बोलून दाखवली. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इंदापूरच्या राजकारणातील या तिरंगी लढतीमध्ये इंदापूरकर जनता नेमकी कुणाला पसंती देते हे पाहणं देखील
तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण यामध्ये मयूरसिंह पाटलांनी आता उल्लेख केला की हर्षवर्धन पाटलांच्या बावडा या गावामध्ये लवकरच प्रवीण मानेंच्या माध्यमातून एक मोठा साखर कारखाना उभारण्याचं आश्वासन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हा साखर कारखाना कधी उभा होतोय आणि इंदापूरकर जनता नेमकी या तिरंगी लढतीमध्ये कुणाला साथ देते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण थांबू। धन्यवाद।